मित्रांनो, कसं असतं ना बघा, आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आला आहे, सकाळी न्यूजपेपर येतं आहे आणि आपण सगळीकडे बघताना ना काही बातम्या आपल्या डोळ्याखालनं जातात. अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अल्पवयीन मुलींसोबत असं झालं, या गोष्टी घडल्या, त्या गोष्टी घडल्या. इथे नव्याने उच्चारण करण्याची त्याची गरज वाटत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टींकडे बघताना त्याचा एक मेडिकल अँगल असू शकतो आणि हा मेडिकल अँगल आपण, मला असं वाटतं की जरा एक्सप्लोअर करायला हरकत नाही. तर हाच मेडिकल अँगल आपल्यासोबत एक्सप्लोअर करण्यासाठी माझे जवळचे मित्र आणि पुण्यातील उत्तम गायनॉकॉलॉजिस्ट डॉक्टर सुजित शिंदे आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. मला असं म्हणायचं आहे की रोज आपण इंस्टाग्रामवरती, आज इंस्टाग्राम फारच पॉवरफुल टूल आहे या सगळ्या ह्याच्यामधलं, बातम्या आणि या सगळ्या गोष्टी खूप ॲग्रेसिव्हली आपण त्याच्यावरती सर्च करत, टाईम स्पेंड खूप होतो आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये की ह्या सगळ्या ज्या बातम्या आहेत, अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला, अल्पवयीन मुलींवर अशा पद्धतीने अत्याचार करण्यात आला, तर ह्या ज्या गोष्टी घडतात तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हल्ली हा खूपच सेन्सिटिव्ह इश्यू झालेला आहे आणि या घटना जरी चुकीच्या असेल तरी खूप घडतात हे मान्य केलं पाहिजे. आणि याच्यामध्ये जो पॉक्सो ॲक्ट आहे, हा ॲक्ट मला वाटतं 2012मध्ये सुरू झालेला आहे. बरोबर. आणि हा ॲक्ट आहे ना, तो जेंडर न्यूट्रल आहे. आपण नेहमी मुलीबद्दल बोलतो, पण सेम घटना मुलाबाबत पण होतात. ओके. आणि त्या केसमध्ये तो मुलगाही कंप्लेंट करू शकतो. स्ट्रेंज. हां, सो तो जेंडर न्यूट्रल ॲक्ट आहे, तो फक्त मुलींसाठी नाही आहे. आणि हा कायदा करायची गरज पडणंच खरं आपल्या समाजाच्या दृष्टीनं खूप घातक आहे, की अशासाठी कायदा करावा लागतो. म्हणजे ही माणसांची विकृती, माणसांची म्हणजे स्त्री एक असेल किंवा पुरुष असेल, विकृती या लेवलपर्यंत पोहोचलेली आहे. मग याच्यात तुम्हाला असं वाटतं का की जसं तुम्ही आत्ता म्हणालात की असा कायदा करावा लागणं, इथे एक समाज म्हणून आपण फेल झालोय का? नक्की. कारण अशा पद्धतीने असे कित्येक उदाहरणं तुमच्यासमोर येत असतील. अशी उदाहरणं खूप येतात आणि ह्याचा जो जिथं फक्त रेप किंवा ह्या गोष्टी येतात, फक्त तिथं मेडिकल इन्व्हॉल्वमेंट जास्त नसते. फक्त ते टेस्ट करणं आणि ते आहे का नाही आहे, झालं आहे का नाही, ह्या गोष्टी झाल्या तर ठीक आहे म्हणजे इतपत असेल तर त्यांना मेडिकल उपचारांची गरज पडत नाही. ओके. पण जेव्हा अशा काही घटना घडतात अज्ञानानं, म्हणजे जस्ट बिकॉज ऑफ ते विथ कन्सेंट जरी असेल, लॅक ऑफ नॉलेज म्हणू शकतो. लॅक ऑफ नॉलेज आहे, विथ कन्सेंट आहे, पण वय 18च्या कमी आहे, मुलाचं मुलीचं दोघाचं किंवा दोघांपैकी एकाचं, तरी तो कायदा येतो आपल्या, म्हणजे मग तो कायद्यामध्ये बसतात. म्हणजे कन्सेंट देणं हे आपल्या कायद्यानुसार अलाउडच नाही 18 वर्षाच्या अगोदर. आणि मला वाटतं ना, जेव्हा या ॲक्टमध्ये किंवा अशा काही घटना घडल्यानंतर जेव्हा प्रेग्नन्सी राहते, तिथून मेजर कॉम्प्लिकेशन स्टार्ट्स होतात. कारण त्या मुलीला ट्रीटमेंट करायचं म्हटलं तर सगळ्यात प्रथम तिथं पोलीस कंप्लेंट होणं गरजेचं आहे. तो पोलीस कंप्लेंट कोण करू शकतं? ती पेशंट स्वतः करू शकते, तिचे नातेवाईक करू शकतात. या वयातली मुलं जनरली स्कूल आणि कॉलेजमध्ये असतात. तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये झालं असेल आणि इन्स्टिट्यूटमध्ये कोणालाही कळलं तर ते इन्स्टिट्यूटनं ती केस करणं कंपल्सरी आहे. अदरवाईज इन्स्टिट्यूटवरती पण केस होऊ शकते पॉक्सो कायद्याअंतर्गत. बापरे. किंवा ही घटना घडली, याचा समाजातला कुठलाही घटक जर प्रत्यक्ष साक्षीदार असेल तर त्याने ते कंप्लेंट करणं गरजेचं आहे. त्याने कंप्लेंट जर केली नाही तर त्या पॉक्सो कायद्याअंतर्गत त्याच्यावरही कंप्लेंट होते. हा एवढा स्ट्रिक्ट केलेला आहे कायदा. आणि आता जसं तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती बोलताय, तर याच्यावरती मला असं वाटतं की एक कल्चरल सेन्सिटिव्हिटी नावाचा प्रकार आहे. समाज बनून आपण या सगळ्या गोष्टींवरती ना खूप रॅपिडली आणि खूप फास्ट रिॲक्ट करतो. म्हणजे इंस्टाग्रामवरती स्टोरीज टाकण्याचं प्रमाण असेल, फेसबुकवरती मतं व्यक्त करण्याचं प्रमाण असेल, तर अशा केसेसमध्ये समाजाच्या भावना कॅरी करत ह्या समाज माध्यमांचा प्रेशर घेत ह्या केसमध्ये अशा काहीचा प्रभाव पडतो की नाही? पॉक्सो ॲक्टमध्ये कुठल्याही गोष्टीचा प्रभाव पडत नाही. तर ॲक्ट एकदम क्रिस्टल क्लिअर आहे
अशी घटना घडली की 24 तासाच्या आतमध्ये ते सस्पेक्ट जो पण आहे त्याला अटक करणं, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करणं हे कंपल्सरी आहे, पोलीस यंत्रणाला पण आणि गव्हर्नमेंट यंत्रणाला पण. अच्छा. याच्यामध्ये सगळ्यांसाठी स्ट्रिक्ट ॲक्शन्स आहेत. ओके. पण काय होतं, प्रॉब्लेम हा येतो की काही गोष्टी कन्सेंटने असतात. 16-17 वर्षाची मुलं सध्याची यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत. बरोबर. काही लोकांना अर्धवट माहीत आहेत, काहींना पूर्ण माहीत आहेत, पण त्यांना कायदा माहीत नाही आहे. बरोबर. सो तिथे प्रॉब्लेम येतो की विथ कन्सेंट असतो पण प्रेग्नेन्सी राहिलेले आहे, अबॉर्शन करता येत नाही आहे, कुठे जाता येत नाही, त्या पेशंटची सोनोग्राफी पण करता येत नाही आहे अनलेस तुमची पोलीस कंप्लेंट होते. तोपर्यंत पोलीस कंप्लेंट झाली की त्या मुलाचं लाईफ खराब होतं. मग तो कितीही म्हणत असेल की विथ कन्सेंट आहे, मुलगी पण सांगत असते की विथ कन्सेंट आहे, त्याची काही चूक नाही आहे, हे माझ्या पाहिलेले आहेत मी. मुलगी जरी अपफ्रंट सांगत असेल की त्याच्यामध्ये कुणाचीच चूक नाही आहे, पण स्टील कायदा सांगतो की नाही, इट्स अ रेप. आणि त्याच्यामध्ये मग मुलाचं लाईफ खराब होतं. म्हणजे जे कोणी रिस्पेक्टिव्ह लोक असतील, तो परिवार असेल किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं सगळ्यांचं ते फॅमिली लाईफ त्याच्यामध्ये खराब होतं. तर मला असं म्हणायचं आहे की आता जसं तुम्ही हे म्हणताय, ह्या इतक्या ट्रॉमामधनं, आपण याला ट्रॉमाच म्हणू शकतो, प्रचंड इमोशनल आणि मेंटल ट्रॉमा. हां, मग मी तिकडेच येत होतो की याच्यामध्ये मग जी कोणी ती मुलगा मुलगी आहे, समजा कन्सेंटने आहे किंवा विदाऊट कन्सेंटने आहे, याचे दोन पैलू मला दिसतात. दोन पैलू आहेत. हां, पण या दोन्ही पैलूंमध्ये याच्यामध्ये एक जो प्रवास आहे इमोशनली आणि मेंटली, ह्या सगळ्या याच्यामध्ये, तर याच्याकडे तुम्ही कसं बघता? कारण की हे खूप हॅरॅसिंग आहे. हॅरॅसमेंट आहे, दोघांसाठी पण त्रासदायक आहे. तो मुलीसाठी पण त्रासदायक आहे, मुलासाठी पण त्रासदायक आहे. मुलीसाठी मेंटली, फिजिकली, कारण त्या ॲबॉर्शनच्या प्रोसेसमध्ये एवढ्या लहान वयात जावं लागतं तिला. बरोबर. सो इट्स अ बिग मेंटल ट्रॉमा. आणि त्या मुलाला बाकीचं जग माहीत नसताना त्याला पोलीस, कोर्ट आणि जेल हे होतं. सो त्याच्यासाठी तेवढाच मेंटल ट्रॉमा आहे. ओके. तर याच्यामध्ये दोन प्रकार पडतात की एक प्रॉपर रेप जो विदाऊट कन्सेंट आहे, जबरदस्तीने होतो तो, आणि दुसरं आहे तो विथ कन्सेंट. आणि सध्याचा काळ पाहता 16 ते 18 विथ कन्सेंट खूप गोष्टी होतात. बरोबर. त्याच्यामुळे आता 2019 का 20 आत्ता रिसेंटली 2-3 वर्षापूर्वी एक नवीन प्रपोजल दिलेला आहे गव्हर्नमेंटने की सेक्शुअल कन्सेंट देण्याचा हा जो आपण 18 वर्ष मर्यादित केला ना, तो 16 करा. आणि तो काही अंशी मला योग्य पण वाटतो, कारण 16-16.5 वर्षाची, 17 वर्षाची मुलं विथ कन्सेंट होतात सगळं, आणि ते झाल्यानंतर तो गुन्हा दाखल झाला तर मुलाचं आणि मुलीचं दोघांचं आयुष्य खराब होतं, जस्ट बिकॉज ऑफ तुम्ही 18 वर्ष कंप्लीट केलेलं नाही आहे. पण त्याची दुसरी एक बाजू आहे की यातून काही लोक पळवाटा काढू शकतात. जिथं जबरदस्ती गुन्हा झालेला आहे तिथं फॅमिलीवरती प्रेशर आणून, मुलीवरती प्रेशर आणून किंवा कुठल्याही कारणाने प्रेशर आणून सांगू शकतील की बाबा विथ कन्सेंट आहे. बरोबर. तर त्याचा एक थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो ह्या गोष्टीचा. पण शेवटी कसं आहे, अशा गोष्टी खरं कायद्याने सॉल्व्ह होण्यापेक्षा समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे, लोकांना सिव्हिक सेन्स आला पाहिजे की कुठली गोष्ट योग्य आहे, कुठली गोष्ट अयोग्य आहे. हे प्रत्येक गोष्ट कायद्याने सांगून नाही होऊ शकत. एक समाज म्हणून पण आपण, समाज म्हणून लोकांनी खूप पुढाकार घेतला पाहिजे, याच्यावरती खूप सारं एज्युकेशन झालं पाहिजे, आणि ह्या कायद्यावरती ना वारंवार चर्चा झाली पाहिजे, जेणेकरून तो स्पायनल लेवलला लोकांना कळलं पाहिजे की अरे नाही, आपण असं केलं तर याचा प्रॉब्लेम असा होऊ शकतो. हे जेव्हा अवेअरनेस येतो ना, तेव्हा लोक थोडंसं धाडस कमी करतील. ओके. मग याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की त्या मुलासाठी हा एक मेंटल ट्रॉमा असू शकतो, बरोबर, पण त्या मुलीला जे फिजिकल ट्रॉमा तिच्यासाठी तर जास्ती आहे, प्रचंड खूपच. मग आपण ज्या बातम्या कधी कधी बघतो की तत्सम एखाद्या ठिकाणी एक अल्पवयीन मुलगी एका प्रोसेसमधनं जाताना तिचा मृत्यू होतो, किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत, मग त्या याचाच एक भाग असू शकतात अशा गोष्टींचा? नाही, याचाच मोठा भाग आहे. तो काय होतं, लिगली केस करणं आलं, पोलीस केस करणं आलं, मग ते सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी आल्या. कुठलीही आपली फॅमिली किंवा समाज अशा लोकांना लवकर ॲक्सेप्ट करत नाही, किंवा तुझी भीती असते ना, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा लोक मेडिकल ट्रीटमेंटसाठी जात नाहीत. ओके. सो ते काय करतात, पोलीस केस करायला नको, सोनोग्राफी करायला नको, मग ते इलिगल ॲबॉर्शनचा मार्ग अवलंब करतात. आणि इलिगल ॲबॉर्शनमध्ये मॅक्झिमम डेथ होतात. जस्ट बिकॉज की बाबा समाज काय म्हणेल, सोसायटी काय म्हणेल, पोलीस केस झाली तर काय व्हायचं, मुलीचं लाईफ खराब होईल, मुलाचं लाईफ खराब होईल, ह्या कारणामुळे बऱ्याच वेळा इलिगल ॲबॉर्शन्स होतात. मग इलिगल ॲबॉर्शन हा जनरली जो कॉम्पिटंट डॉक्टर नाही आहे तो, किंवा सो कॉल्ड डॉक्टर्स, ते अटेम्प्ट करतात, आणि योग्य वेळेला मेडिकल हेल्प किंवा प्रॉपर हेल्प न मिळाल्यामुळे
इन्फेक्शन्स होणं, ब्लिडिंग होणं, याच्यामुळे कित्येक मुलींचा मृत्यू होतो. मग याच्यामध्ये मला असं वाटतं की समजा देव न करो अशा कोणावर परिस्थिती येऊ, पण जर अशी एखादी परिस्थिती उद्भवली तर तुम्हाला काय वाटतं की ह्या गोष्टी घरच्यांशी किंवा तुमच्या याच्यामध्ये सपोर्ट सिस्टीम हे घरचेच असू शकतात या करंट सिनारिओमध्ये? अशी घटना घडली ना, नेहमी एक सुज्ञ माणूस किंवा चांगला कुठलाही व्यक्ती घरच्यांशी संवाद पाहिजे, टीचरशी संवाद पाहिजे तुमच्या शाळेत असाल तर. बरोबर. प्रॉपर मेडिकल घ्या, कायद्याची मदत घ्या, पोलिसांची मदत घ्या. हे सगळ्या गोष्टी केल्या तर एकतर त्या विक्टीम जो आहे, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, त्याची आयडेंटिटी सेफ असते. लिगल प्रोसेसमधून तुम्ही गेलात की तुम्हाला वेल क्वालिफाईड डॉक्टर्स या प्रॉब्लेममधून सहज बाहेर काढू शकतात. ओके. सो कायद्याची हेल्प घ्यायला कोणीही घाबरू नये. कायद्याची मदत घ्या, एक्सपर्ट डॉक्टरांची मदत घ्या. आणि ह्या गोष्टीकडे असं एवढं पाहण्यात म्हणजे समाजाने पण लक्ष दिलं पाहिजे की एखादी घटना घडली तर इट्स ओके. रेप झालं, त्या मुलीचं आयुष्य नाही बर्बाद झालेलं किंवा त्या मुलाचं पण काही झालेलं नाही ना. सो ते ॲक्सेप्टन्स सोसायटीमध्ये आला पाहिजे की प्रत्येक वेळेला स्वतःचं शरीर किंवा ते आणि तेच म्हणजे सर्वस्व असू शकत नाही ना. बरोबर. सो समाजाने पण अशा लोकांना एक वेगळी दृष्टीनं पाहिलं पाहिजे, वेगळा सपोर्ट केला पाहिजे, फॅमिलीनं सपोर्ट केला पाहिजे. अशा लोकांचं खूप छान आयुष्य होऊ शकतं छोट्या गोष्टीमुळे. म्हणजे अगदी क्षुल्लक गोष्ट आहे तशी पाहिले तर ना. सो त्यामुळे कुणाचं लाईफ खराब होऊ नये. बरोबर. आणि मला हे म्हणजे याच्यातनं आपण एकदा बोलताना असं पण जाणवलं की कदाचित असं असू शकतं का की आजकाल वाढलेला सोशल मीडियाचा वापर किंवा सोशल मीडियाचा वापर, एक्सपोजर बेसिकली सोशल मीडियामुळे जे काही एक्सपोजर आज लोकांना मिळालेलं आहे माहिती का, अनफिल्टर्ड कंटेंट बाहेर येत आहेत. कारण 16, 17, 18 हे वय असं असतं, इट्स रश ऑफ हॉर्मोन्स. मुलामध्ये असेल किंवा मुलींमध्ये असेल, प्रचंड प्रमाणात हार्मोनल बदल झालेले असतात. प्रत्येक गोष्ट प्रॉपरली समजलेली पण नसते. एक्साइटमेंट प्रचंड असते. त्याच्यामध्ये न्यूज, इन्स्टा, फेसबुक, यूट्यूब हे सगळे अनफिल्टर्ड आहेत. कुठल्याही तुम्ही नेटफ्लिक्सवरती घ्या, कुठल्याही सोशल मीडियावरचं कंटेंट घ्या, सेन्सॉर्ड नाही आहे. ओके. सो ह्या गोष्टी प्रचंड कारणीभूत आहेत ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी. म्हणजे त्या पिअर प्रेशरमधनं असे काही कृत्य घडत असावीत. ओव्हर एक्साइटमेंट ना, ओव्हर एक्साइटमेंट, कूल वाटलं पाहिजे. मग यातूनच अशा ॲक्टिव्हिटी होतात. ड्रगच्या ॲक्टिव्हिटी खूप वाढलेल्या आहेत. हे याच गोष्टीमुळे होतात ना. सो सोशल मीडिया ह्याला डेफिनेटली रिस्पॉन्सिबल आहे. पण शेवटी तो आपल्या हातात आहे. बरोबर. किती वापरायचं, पालकांच्या हातात आहे, मुलांच्या हातात आहे. आणि ते आणखीन पुढं म्हणजे एज्युकेशन स्कूलने पण त्यांना सांगायला पाहिजे. आणि मला आता याच्यामध्ये या सगळ्या सिनारिओमध्ये असं दिसतं की आपल्याकडे आपण असं म्हणू शकतो की आपली एक पुरुषप्रधान संस्कृती आहे अत्यंत कित्येक काळापासून. तर याच्यामध्ये काही असा रोल येऊ शकतो म्हणजे जेंडरचा की बाबा नाही हे तू फोर्सफुली केलंच पाहिजे, म्हणजे मुलांवरती मुलींवरती प्रेशर टाकून की बाबा आपली समाजात बेअब्रू होईल या सगळ्या गोष्टी. तो तर प्रकार आहेच ना. म्हणजे आपल्याकडे तो म्हणजे याच्याकडे एका डोळस पद्धतीने पाहायला गेलं पाहिजे. डोळस पद्धतीने पाहिलं पाहिजे, ओपनली डिस्कस केलं पाहिजे, सेक्स एज्युकेशन फ्रीली दिलं पाहिजे. ह्या गोष्टी एवढ्या हाईड करण्यात प्रॉब्लेम नाही. त्यामुळे मुलांना काय होतं, मुलांना ही माहिती मिळतेच. ते चुकीच्या मार्गाने मिळण्यापेक्षा, इनकरेक्ट मिळण्यापेक्षा ते प्रॉपर इन्फॉर्मेशन देणं हे सगळ्या एज्युकेशन सिस्टीम, बिईंग आम्ही डॉक्टर, इव्हन पेरेंट्स सगळ्यांचं कर्तव्य आहे. ते प्रॉपर सेक्स एज्युकेशन द्या, प्रॉपर गोष्टी समजून सांगा, त्याचे फायदे, त्याचे तोटे, लिगल काय कायदा आहे हे ॲक्च्युली सिलेबसमध्येच पाहिजे बेसिकली. मग याच्यामध्ये जेव्हा आपण हे करतोय काम करत असताना, आता याच्यामध्ये जसं मला दिसतं की एक तर मेडिकल इन्स्टिट्यूशनचा इन्व्हॉल्वमेंट आहे, त्यानंतर लॉ अँड ऑर्डरचा इन्व्हॉल्वमेंट आहे, म्हणजे पोलीस फोर्सचा इन्व्हॉल्वमेंट आहे. तर मग याच्यामध्ये अशा केसेसमध्ये तुम्हाला काय वाटतं की समजा गव्हर्नमेंट असेल किंवा NGOज असतील, अशा यांनी काय काम केलं पाहिजे या अवेअरनेससाठी? बेसिकली एज्युकेशन देणं हा एक पार्ट झाला, पण ते एज्युकेशन देणार कोण? त्याच्यासाठी जी उपलब्ध माध्यमं आहेत त्याच्यासाठी सरकार किंवा काही NGOज हे पुढाकार घेऊन करू शकतात. नाही, सगळे करतात नाही असं नाही आहे, पण ते ना ओपनली झालं पाहिजे. छोट्या छोट्या आपण मोठमोठ्या जयंती करतो, महापुरुषांच्या जयंतीचं सगळं सुरूच असतं, मोठमोठ्या लेवलला करतो. तर सेक्स एज्युकेशन तुम्ही करा ना, प्रत्येक ठिकाणी फ्री करा, त्याचे लेक्चर्स अरेंज करा, त्यासाठी खर्च करा ना.
सर्व सोसायट्यांमध्ये लेक्चर अरेंज करा, मंडळ आहे तिथे अरेंज करा. कारण हा विषय तुझा माझा किंवा आपल्या घरापुरता नाही आहे. बरोबर. हा विषय आहे तो सर्व समाजाचा आहे ना. बरोबर. तर तो जसं आपण उत्सव सार्वजनिक करतो तसं ह्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ह्या गोष्टी पण तुम्ही सार्वजनिक डिस्कस करा ना. बरोबर. कारण तो प्रत्येक वेळेला झाकून गोष्टी केल्या जातात, त्याच्यामुळे काय होतं, मुलांची उत्सुकता आणखीन वाढते. एकदा त्या गोष्टी क्लिअर कट सगळ्या गोष्टी कळत गेल्या, ह्या गोष्टी अशा असतात, असं होतं, किंवा हे जे बदल आहेत हे नॉर्मल आहेत, ह्या गोष्टी ते ॲक्सेप्ट झाल्या पाहिजे आणि ते रिपीटेडली झाल्या पाहिजेत. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं स्कूल, गव्हर्नमेंटचे प्रोग्राम्स, स्वयंसेवी संस्था, समाज म्हणून आपण सगळे, ह्या सगळ्यांनी गोष्टी केल्या पाहिजेत. आणि अशी कुठली फॅमिली असेल आपल्याला जाणवली तर एक जागरूक नागरिक म्हणून त्या स्वतःहून त्या फॅमिलीला सपोर्ट केला पाहिजे आपण. बरोबर. ना की सिंपती दाखवावी. तो फॅमिलीला मेंटली, फिजिकली, इमोशनली सपोर्ट देणं गरजेचं असतं अशा वेळेला. बरोबर. ना की तिथे काही अशा काही ॲक्टिव्हिटी करू नये की जेणेकरून त्यांना त्रास होईल. मग तो एक सिस्टीम तयार होते ना. प्रत्येक जेव्हा जण असं वागतो ना तेव्हा ती सिस्टीम तयार होते की नाही, अरे अशी गोष्ट आहे तर यांना इमोशनल सपोर्टची गरज आहे. ती अशी स्पायनल लेवलला दिली पाहिजे. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये याचा जो पूर्ण एक आलेख आपण पाहिला, घटना घडल्यापासनं ते घटनेचा एक कन्सर्न एंड होईपर्यंत याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींचे इन्व्हॉल्वमेंट आहेत. तर मग ह्या गोष्टी घडूच नाही आहे, म्हणजे याचं एक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून जसं तुम्ही म्हणालात, तर मग हॉस्पिटल्समधनं किंवा पोलीस स्टेशन्समधनं किंवा या सगळ्या ज्या काही आपल्याकडे अवेलेबल रिसोर्सेस आहेत, तर यांच्याकडनं काम करण्यासाठी समजा एक काही योजना आपल्याला आखायच्या असतील तर ते काय बेस्ट 4-5 पॉलिसीज असतील जे आपण करू शकतो. आपण जसं आपण डिस्कस केलं ना की एज्युकेशन हे एकमूच पॉलिसी आहे. आणि ते सगळ्या स्तरात सगळ्या इन्स्टिट्यूटने करावी. स्कूलने त्याच्या लेवलला करावी, सोसायटीने सोसायटीच्या लेवलला करावी. आपण मतदानाला कसं प्रत्येक घरी जाऊन तो हे करतो ना, तसं प्रत्येक सोसायटी टॅप करायला पाहिजे ना. बरोबर. म्हणजे राजकारणात आले इलेक्शनला प्रत्येक बूथ करतात ना, याचेही बूथ करा ना. बरोबर. म्हणजे जेव्हा पोलिसाकडे घटना जाईल तेव्हा ते खूप एक्स्ट्रीम झालेलं असतं. पोलिसांनी त्यांच्या लेवलला काउन्सिलिंग घ्यावेत. सेविका म्हणतो आपण त्यांना, ग्रामसेविका, अंगणवाडी सेविका असतात वगैरे, त्यांना थोडंसं फंडिंग ॲड करावं की तुम्ही प्रत्येक घरामध्ये जाऊन, प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन हे लेक्चर्स द्या. जिथंच वाटतं बाबा ह्या गोष्टी सस्पेक्टेड आहेत तिथं जास्त काउन्सिलिंग करा, त्यांना जास्त समजून सांगा. बरोबर. कारण की मला असं वाटतं की जे टीनेजर्स आहेत, म्हणजे साधारण 8वी 9वी 10वीचे मुलं असतील, 15, 16, 17 या वयोगटातली, म्हणजे शाळांमधनं पण याचं प्रबोधन होणं, किंवा शाळाच बेसिक आहे ना. एज्युकेशन म्हणजे पहिली गोष्ट शाळेत झालं पाहिजे. पहिली गोष्ट घरात झालं पाहिजे, दुसरी गोष्ट शाळेमध्ये झाली पाहिजे, तिसरी गोष्ट तुम्ही कॉलेजमध्ये झालं पाहिजे, किंवा तुम्ही जिथे इंटरॅक्ट करता तिथं झालं पाहिजे. बरोबर. आणि याच्यामध्ये मला अजून एक हे विचारायचं होतं की जसं की आपण एका मिडल क्लास फॅमिलीजमधनं येतो, सेक्स हा विषय घरात बोलणं हाच एक खूप मोठा गुन्हा आहे. तो आपल्या समाजाचाच भाग आहे ना, तिथंच थोडी सुधारणा झाली पाहिजे. एक्झॅक्टली. मग जसं आपण शाळेला जबाबदार ठरवतो या ठिकाणी, तसं मग शाळांमध्ये, तसं मग घरच्यांच्या लेवलला सुद्धा, घरच्यांच्या स्तरावर झालं पाहिजे, सोसायटीमध्ये पण झालं पाहिजे. जिथे जिथे ते एक्सपोजर होतात ना मुलं लहानपणापासून, त्या प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे. कारण घरच्या वास्ट लेवलला झालं पाहिजे. कारण काय, ह्या घटना परत घडतायत. बरोबर. याचा अर्थ आणखीन ते एज्युकेशन म्हणा ते त्या लेवलला होत नाही आहे, ते झालं पाहिजे आणखी. बरोबर. म्हणजे या ज्या घटना आहेत, म्हणजे घरच्यांनी, आईवडिलांनी असेल किंवा आजी आजोबा असतील, जी कोणी कन्सर्न लोक आहेत, त्यांनी बसवून याचं व्यवस्थित ज्ञान देणं की बाबा हे तुझ्या आयुष्यात अशी टप्पे येऊ शकतात, येणारच आहे, त्याला अशा पद्धतीने टॅकल करावं लागेल आपल्याला. ओके. तर कुठे चालून या घटना समाजातनं कमी होतील, हळूहळू याचा स्तर आपण कमी करण्याकडे नेऊ शकू. ही गोष्ट मुलासाठी, मुलीसाठी, फॅमिलीसाठी आणि एक समाज म्हणून सर्वांसाठीच घातक आहे. आणि इनडायरेक्टली ते देशासाठी पण घातक आहे. कारण यातून इम्प्रोवाइज झालंच पाहिजे. बरोबर. तर मला असं वाटतं की खूप छान एक साधारण इन्साइटफुल हे डिस्कशन होतं, आणि याच्यामधनं खूप साऱ्या पद्धतीने लोकांना ह्या गोष्टीची माहिती मिळाल्यानं काय होतं माहिती का, ॲटलिस्ट अशी घटना घडणार नाही. इन केस घडली तर ह्याची जर प्रॉपर माहिती असेल तर मग ते प्रॉपरली लिगल वेने ते सॉर्ट आउट होऊन जाईल, तर मुलाचं लाईफ सेव्ह होईल. अदरवाईज ना खूप केसेस ऐकलेले आहेत किंवा पाहिलेले आहेत की इलिगल गोष्टी होतात, आणि इलिगल गोष्टी झाल्या की त्याचं रूपांतर हे काही ना काहीतरी कुणाच्या तर लाईफवरती येतं. ते अननेसेसरी, जस्ट बिकॉज आपण ते ॲक्सेप्ट करत नाही, फॅमिली म्हणून ॲक्सेप्ट करत नाही. ऑनर किलिंगमध्ये तेच होतं ना. छोटीशी गोष्ट असते, काय समाज आहे ते, पण एखाद्याचं लाईफ जातं ना.
बरोबर. सो हा पण ऑनरमध्येच पार्ट जातो. ह्यामध्ये खूप गोष्टी घडतात अशा. बरोबर. आणि काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात. म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला की लॅक ऑफ आपण नॉलेज म्हणू शकतो किंवा आणि काही वेळेला काय होतं ॲक्सेप्ट केलं जातात. आत्ताही तुम्ही जर आत्ता काही पेशंट असतात पाहतो आम्ही ना मागच्या 5-10 वर्षाखाली, ह्यांची लग्न 16-17 वर्षात होतात. ते सरळ सरळ कायद्याचं उल्लंघन आहे, पण समाजच ते मान्य करतो. अनेक लोक जाऊन ते लग्न अटेंड करतात, जॉईन करतात. लोकांना माहीतच नाही की आपण इल्लिगल लग्नामध्ये आलेलो आहोत. सिरियसली. म्हणजे माझ्याकडे डिलिव्हरी झालेल्या पेशंट आहेत काही 10-15 वर्षापूर्वी, वय किती 18. अरे 18 वर्ष तू डिलिव्हरी होती, याचा अर्थ तुझं 1 वर्षापूर्वी प्रेग्नेन्सी राहिलेली आहे. काही मुलींचं वय 18-19 असतं. तिचं कन्सेप्शन म्हणजे प्रेग्नेन्सी राहते ती 18च्या अगोदर. आणि सर्रास गावाकडे आजही लग्न होत आहेत. खरं. मंत्री संत्री आजूबाजूचे शिक्षक हे सगळं ते लग्नाला अटेंड करतात. तो एज्युकेशनचा अभाव ह्या लेवलला आहे, कारण त्यांना माहीतच नाही की आपण हे इलिगल क्राईममध्ये इन्व्हॉल्व आहे. हे फॅक्ट आहेत. तुम्ही आजही चौकशी करा किंवा आजही छोट्या मोठ्या गावी जाऊन बघा, अशा घटना घडतात. पण जोपर्यंत कुणी कंप्लेंट करत नाही, कारण लोकांना वाटतं की हे तर लग्न चाललंय ना. तुम्ही काय परवानगी देताय? हा, मी तुम्ही लग्न करताय म्हणजे इट्स ओके. मग काय वर्ष 1.5 वर्षाचा फरक आहे किंवा 6 महिन्याचा फरक आहे, चालतं, काही नाही प्रॉब्लेम आहेत. मग अशा म्हणजे एज्युकेशनचा हा अभाव आहे, कारण लोकांना माहित नाही की आपण क्राईम करतोय. मग अशा केसेसमध्ये समजा अशी एखादी घटना काही टीनेजर्स सोबत अंडर 18 मुलांसोबत घडली आणि त्यांनी जर ठरवलं उद्या लग्न करायचं, तर मग ते चालू शकते? ते ठरवूच शकत नाहीत ना. कायद्यामध्ये नाही 18 वर्षाच्या अगोदर तुम्ही हे ठरवूच शकत नाही. तुम्हाला राईट्स नाही आहेत ते. मग याच्यात कुठलीच पळवाट नाही आहे? पळवाट काहीच नाही आहे. कंप्लेंट करणं, कंप्लेंट झाली की त्यावर ॲक्शन घेणं, दॅट्स इट. म्हणजे फक्त एक पेशंट सांगतो, डिलिव्हरी झाल्यानंतर पोलीस केस केली मी. कारण सध्या गव्हर्नमेंटने खूप छान केलं की आधार कार्ड कंपल्सरी केलेले आहेत. गव्हर्नमेंटने नॉर्म ठरवून दिलेत ना, बाबा तुम्ही डिलिव्हरी झाली की पेशंटचं आधार कार्ड घ्या, त्यांची डेट ऑफ बर्थ कन्फर्म करा, हे करा. जेव्हा त्या आधार कार्डवर डिलिव्हरी झालेल्या पेशंटचं वय 18.5 येतं, याचा अर्थ प्रेग्नन्सी त्याच्या पूर्वी राहिली, ती मॅरिड आहे. पण कायदा सांगतो की इन्स्टिट्यूशन किंवा ज्या व्यक्तीला माहीत आहे त्याने ते इन्फॉर्म करणं गरजेचं आहे. त्या केसमध्ये आम्ही इन्फॉर्म करतो. पेशंट्स नातेवाईक सांगतात, आई सासू सासरे सगळे सांगतायत, हे काय करताय डॉक्टर तुम्ही, लग्न केलंय, सगळं झालंय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे. पण मला प्रॉब्लेम आहे ना, कारण कायदा सांगतो की बाबा हे रेप केस आहे. म्हणजे समाजाला हे कळणं गरजेचं आहे की असे 18 वर्षाच्या आत लग्न करणं गुन्हा आहे. म्हणजे बेसिकली याला एकच पर्याय की बाबा 18चं जे लिगल वय आहे ते समजा 16वरती जर आपण आणू शकलो, जर सरकारने ठरवलं तर हे त्याच्यात करता येतं. पण प्रॉब्लेम कुठं आहे की समाज म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून किंवा माणूस म्हणून आपले काही ते कर्तव्य आहेत ना, कॉमन सेन्स थोडा वापरला पाहिजे ना. बरोबर. की या वयात ह्या गोष्टी नको, चुकीच्या आहेत. पण काही गोष्टी इंस्टाग्राम म्हणजे काय सोशल मीडियाच्या याच्यामुळे पिअर प्रेशरच्या, याचा अर्थ एज्युकेशन वाईड लेवलला एज्युकेशन यात म्हणजे समाजाचं पण खूप, समाजसेवक ज्या संघटना आहेत ना त्यांचं खूप मोठं योगदान लागेल. बरोबर. कारण आजही लग्न होतात, ही फॅक्ट आहे. बरोबर. ते डिनाय नाही करतायत. आणि का होतात त्यांना माहीतच नाही की हा गुन्हा आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये खूप एकट्यात दुकट्याचं हे काम नाही आहे. याच्यामध्ये खूप मोठा समाज म्हणून आपण, आणि जेव्हा आपण, मला असं वाटतं की जेव्हा बातम्यांमध्ये, सोशल मीडियावरती, न्यूज चॅनल्सवरती ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बघतो, तेव्हा एक समाज म्हणून आपण एक उभं राहणं गरजेचं आहे. कारण उद्या चालून ती वेळ, ती घटना आपल्या शेजाऱ्यावरती येऊ शकते, आपल्या बिल्डिंगमध्ये येऊ शकते, आपल्या याच्यावरती येऊ शकते, पण ती आपल्यावरतीही येऊ शकते. याला आपण डिनाय नाही करू शकत. सगळ्यावरती येऊ शकते. त्याच्यामुळेच एज्युकेशन हे गरजेचं. जिथं संधी मिळेल तिथं ह्या गोष्टीचं एज्युकेशन फ्रीली दिलं पाहिजे. पण याच्यात कायदा किंवा लॉ अँड ऑर्डर सपोर्ट करता अशा काही गोष्टी जर घडल्यावर? कायदा हा सपोर्ट करण्यासाठीच असतो. कायदा सपोर्ट करण्यासाठी असतो. जो विक्टीम असतो त्याला नेहमीच कायदा सपोर्ट करतो. पण ह्या घटनेत प्रॉब्लेम केव्हा येतो, म्हणजे मला वैयक्तिक प्रॉब्लेम कुठे वाटतो, ज्या गोष्टी विथ कन्सेंट आहेत, लग्न केले त्यांनी, हे जेव्हा मी पोलिसांना इन्फॉर्म केलं ना, मलाही खूप वाईट वाटत होतं की आपण काय करतोय. मग त्या अशा केसमध्ये पोलिसांची काय रिॲक्शन होती? नाही, त्यांची रिॲक्शन सेम असते ना, त्यांनाही काही करता येत नाही आहे. त्यांचे हात कायद्यानेच बांधलेले आहेत. ॲब्सोल्युटली. त्याच्यामुळे कायदा खूप महत्त्वाचा असतो आणि कायदा पाळणं फार गरजेचं आहे. आणि मग अशा केसमध्ये अरेस्ट पण होऊ शकते. करावंच लागतं. अरेस्टच करावं लागतं. करावंच लागतं. कारण तुम्ही
म्हणजे विथ कन्सेंट कोणाला खून नाही करू शकत ना, हां की ठीक आहे तो मला, म्हणजे ते आपल्याकडे अलाउड नाही आहे. बरोबर. जस्ट कुणी तर सांगते मला मारून टाक, तर मारलंय, हां. असं नाही करता येत ना. तसं लग्नाचं वय दिलेलं आहे, हं, सेक्सचं कन्सेंटचं वय दिलेलं आहे, हं, ते तुम्हाला पाळणं 100% गरजेचं आहे. हं. आणि ते माहीत नाही हा प्रॉब्लेम आहे. ओके. आणि त्यासाठीच सगळ्या जे काही माध्यमं आहेत अवेलेबल ना, हं. त्या माध्यमातून प्रचंड जनजागृती झाली पाहिजे. ओके. मला असं वाटतं हे खूपच इन्साइटफुल डिस्कशन आणि या गोष्टींवरचे अजून असे डिस्कशन्स व्हायला पाहिजे याच्यातले ते वारंवार झाले पाहिजेत, वारंवार झाले वेगवेगळ्या पाहिजे. व्यक्ती. म्हणजे आता आज एक मेडिकल आपण अँगल पाहतोय, हं. कधी कायद्याचा अँगल पाहिला पाहिजे, बरोबर. किंवा पोलिसांचा अँगल पाहिला पाहिजे, बरोबर. समाजसेवक लोकांना त्यांना विचारलं पाहिजे की बाबा ह्यासाठी आपण काय करताय किंवा काय करू शकतो. हं, हं. या प्रत्येक समाजातला घटक ह्यात इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो. बरोबर. कारण ह्या कायद्यात कसं होतं, अशी घटना घडल्यानंतर हं. त्याला काही लिमिट नाही आहे. तुम्ही 2 वर्षांनी पण केस करू शकता. हो. म्हणजे सेम डेला पण करू शकतो, 2, 3, 4 वर्षांना पण ही केस होऊ शकते, सगळं होऊ शकतं. तर बेसिकली याचं सर्वार्थाने याचं नॉलेज असणं आणि आपण Basically जे काय knowledge. करतोय हं. तो एक गुन्हा आहे याची एक आपल्या समाजाला भान असणं. नाही, आपल्या समाजाला ते भानच नाही. सुप्रीम कोर्टाने आणि कायद्याने खूप छान नियम केलेले आहेत. हं. सिगारेट स्मोकिंग हं. सुप्रीम कोर्ट सांगतं की इंजुरियस आहे. हं. रस्त्यावरती करू नका, हं. दारू रस्त्यावरती पिऊ नका. पण हे सर्रास होतं ना. बरोबर. कायदा सांगतो पण कायदा पाळतोय कोण? बरोबर. तिथं प्रॉब्लेम येतो की कायद्याची अंमलबजावणी होत नाही काही ठिकाणी. हं. सो लोकांना वाटतं की इट्स न्यू नॉर्मल, न्यू नॉर्मल थिंग. की सगळे करतात त्यामुळे मी करतोय. मी करतोय. पियर प्रेशर आहे. हां, पण ह्या बाबतीत तसं होऊ नये. हं. नाही, धन्यवाद डॉक्टर. हे खूपच छान इन्साइटफुल हे डिस्कशन होतं आणि मला असं वाटतं की याच्यावरती अजून काही शेड्स ओपन करण्यासाठी या गोष्टींवरती चर्चा होत राहणं गरजेचं नाही, आहे. चर्चा कंटिन्यू झाली पाहिजे, चर्चा फ्रुटफुल झाली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे की प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. बरोबर. याच्यामध्ये त्याच्यामुळे सगळ्या स्तरातील जी लोक आहेत ना, हं, हं. समाजसेवकापासून ते पोलीस यंत्रणा, तुमचे लिगल ॲडवायझर्स, हं, हं, हं. स्कूल टीचर्स, ह्या सगळ्यांचे एक इंटरव्ह्यू झाले पाहिजेत की प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने सांगितलं पाहिजे की नाही आम्ही हे करतोय किंवा आमच्याकडून ही अपेक्षा आहे की आम्ही हे पण करूया. ओके. म्हणजे हा झाला एक मेडिकल अँगल. हा झाला एक मेडिकल अँगल. याच्यामध्ये भरपूर सारे अँगल्स अजून इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. प्रत्येकाचा अँगल इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो आणि प्रत्येकाने जर काउन्सिलिंग केलं तर त्या एकंदरीत जेव्हा एखादी गोष्ट 10 लोक सांगतात ना, हं, हं, एकच गोष्ट 10 लोक सांगतात, हं. तेव्हा त्याचा इम्पॅक्ट खूप छान येतो. बरोबर. डॉक्टर सांगतोय, इंजिनियर सांगतोय, एक ॲडव्होकेट सांगतोय, पोलीस येऊन सांगतोय, बरोबर. की त्या गोष्टीचं महत्त्व वाढतं, लोकांना पटायला लागतं ते. बरोबर. सर, मला याच्यामध्ये अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की अशा केसमध्ये समजा ज्या काही मुलींची प्रेग्नन्सी राहत असेल तर अशा मुलींचं डिलिव्हरी म्हणा किंवा जे काही पुढचे प्रोसेस आहे ते कायद्याने करता येतं? हो, म्हणजे 18 वर्षाच्या आतली कुठलीही मुलगी प्रेग्नेन्सी असेल ना, तर सगळ्यात पहिल्यांदा पॉक्सो अंडर तुम्ही केस करा. केस केल्यानंतर त्याचं गव्हर्नमेंट रेकॉर्ड तयार होतो, 0 FIR करतात. तो एकदा FIR तयार झाला की बाय लिगली म्हणजे कायद्यानुसार अशा मुलींचं ॲबॉर्शन करता येतं. प्रायव्हेट हॉस्पिटललाही करू शकता तुम्ही, गव्हर्नमेंट हॉस्पिटललाही करू शकता, पण विथ कंप्लेंट. ओके. तर ते 12 आठवड्याच्या आतली प्रेग्नेन्सी असेल तर लगेच एका दिवसात ते क्लिअर होऊन जाते. 12 आठवड्याच्या पुढे प्रेग्नेन्सी असेल तर त्याला वेगळ्या पद्धतीचं ॲबॉर्शन आहे, पण होऊ शकतं. आणि असंच ॲबॉर्शन करावं जे लिगली आहे आणि सेफ आहे. ओके. आणि काही प्रेग्नेन्सी ह्या 8व्या 9व्या महिन्यात कळतात. बिकॉज ऑफ फॅमिली प्रेशर. कित्येक वेळा ती मुलगी सांगतच नाही आहे पिरियड्स आलेले नाही आहेत, असं काही ॲक्टिव्हिटी झालेली आहे, किंवा काही मुलींना पिरियड 3-4 महिने येत असतात त्या वयात. सो तिला कळतं तेव्हा 6 महिने 7 महिने झालेले असतात. अशा केसमध्ये ॲबॉर्शन नाही करतात तर डिलिव्हरी करावी लागते. आणि मग अशा केसमध्ये मग त्या बाळाचं गव्हर्नमेंट अशी बाळं ॲडॉप्ट करतं. अशा मुलींची राहण्याची खाण्याची सोय करणारे पण केंद्र आहेत, जिथे मुली खूप गरीब आहेत, ज्यांच्या घरी फॅमिली सपोर्ट नाही आहे, किंवा सोसायटीचा प्रेशर आहे. प्रेग्नंट 5व्या-6व्या महिन्यातली अनमॅरिड मुलगी घरी कशी ठेवणार? बरोबर. सोशल प्रेशर येतो. त्याच्यामुळे काहीतरी चुकीचे मार्ग अवलंबण्यापेक्षा अशा लोकांसाठी खूप संस्था आहेत, गव्हर्नमेंटशी संलग्न आहेत, ज्यांच्याकडे तुम्ही त्या मुलींना हॉस्टेलला राहू शकता. तिचं खाणं पिणं, डिलिव्हरी, बाळाचं खर्च सगळे गव्हर्नमेंट संस्था किंवा ते सोशल संस्था करतात. ओके. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि तुमची आयडेंटिटी पूर्ण हाईड केली जाते. ते नाही, खूपच इन्साइटफुल डिस्कशन होतं आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही इतक्या याच्यावर काय म्हणतात
रॅन्डम आपण एका कॉलवरती हे सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या विथ अ कप ऑफ टी. तो टी बाकी आहे. पण मला असं वाटतं मित्रांनो की दरवेळेस प्रशासनाला ब्लेम करून किंवा कायद्याला ब्लेम करून नाही जमणार. एक समाज म्हणून, एक सोसायटी म्हणून आपण सुद्धा स्वतःला अपलिफ्ट करणं गरजेचं वाटतं. हे डिस्कशन करण्याचं कारण एवढंच होतं की याच्यामध्ये नुसतंच सोशल मीडियावर बघून, न्यूजपेपरमध्ये बघून की अरे नाही मला अनइझी होतं आहे, ह्या काय गोष्टी घडत आहेत, तर ह्या गोष्टींना नुसतं स्वतःमध्ये सीमित करून नाही चालणार. आपल्याला हे लोकांसमोर आणावं लागणार. नक्कीच या विषयांवरचे अनेक पॉडकास्ट म्हणा, अनेक इंटरव्ह्यूज सोशल मीडियावरती उपलब्ध असतीलही. पण कदाचित माझा जनसमुदाय किंवा माझे असणारे फॉलोअर्स किंवा माझं असणारं नेटवर्क हे वेगळं असू शकतं. त्याच्यामध्ये या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून किमान 1-2 लोकांचं जर जनप्रबोधन किंवा प्रबोधन होऊ शकलं किंवा त्यांना हे जर डिस्कशन फ्रुटफुल वाटलं, तर हे सुद्धा या डिस्कशनचं यश असं मी समजेन. त्यामुळे जरा बोलूया हा सेगमेंट तुम्ही नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि यातले जे काही मुद्दे तुम्हाला योग्य वाटतील ते तुमच्या आप्तसौख्यांसोबत किंवा तुमच्या नेटवर्कमध्ये हे नक्की शेअर करा. तेव्हा अशाच डिस्कशन्ससहित आपण पुन्हाही भेटूया आणि तोवर आम्ही आहोतच. नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.